कर्म सहजासहजी पाठ सोडत नाहीत, पाठीला पाठ चिकटवून असतात. काही कर्म ओझं बनतात आणि मग पश्चात्तापाचं कारणही ठरतात. स्वामी स्वामी न्याहारी आणले गरम गरम, खाऊन घ्या. स्वामी स्वामी एक विचारू का? ते चित्र कुठे गेलं, का गेलं आणि कसं गेलं हे तुम्हाला ठाऊक आहे ना? ते चित्र मुकुंदने काढलेलं नव्हतंच. म्हणजे त्यांनी दुसऱ्या कोणाचं तरी चित्र स्वतःच म्हणून खपवलं? स्वामी अहो म्हणजे त्या मुकुंदाने राजेसाहेबांचा अपमान केला, तुमचा विश्वासघात केला. मग अशा माणसाला तुम्ही शिक्षा का देत नाही? कपिलाताई, अहो शिक्षा दिली म्हणून समोरचा सुधारेलच असं नाही. अनेकांना शिक्षा मिळालीये, संधी मिळाली, तरी ते बदललेले नाही. स्वामी देवा, तुमच्याशी कुणीही कसंही वागलं, तुमचा विश्वासघात केला, तरी तुम्ही त्याला जवळ करता. मलाही केलं. कपिले, ती लाकडं इकडे घेऊन ये बरं, आणि ती कुऱ्हाड घेऊन ये जा. हो. थोडे लाकूड. याचा सुगंध घे. स्वामी छान चंदनाचा वास येतोय. पण तुम्ही हे मला का करायला सांगितलं? कपिले, गुरु या चंद्राप्रमाणे असतो. अगं तू या चंद्रावर घाव घातलास, पण चंद्राने बदल्यात काय केलं तर सुगंध दिला. तुम्ही गुरुशी कसेही वागलात तरी गुरु तुमच्यावर कृपाच करतो. अगं चुकतात सगळेच, मुकुंदही चुकला आणि गोवर्धनही चुकला. त्यांच्यावरही कृपा होणार, पण त्यांना आधी कृपेस पात्र व्हावं लागेल. शिव शंकर शंभो. राजचित्रकार, आजपासून तुमचं नवपर्व सुरू होते. यश तुमच्या पायाशी येऊ दे. मुकुंदा, हा शेला केवळ सन्मान नाहीये, ही एक जबाबदारी आहे. आणि आता तुला माझं अपूर्ण राहिलेलं स्वप्न पूर्ण करायचं आहे. बाबा, तुम्ही काळजी करू नका. तुम्ही फक्त बघत राहा. दरबारामध्ये फक्त माझंच नाव असेल. सत्य काय असत्य काय लोकांना फक्त परिणाम दिसतो. मोबदला, स्थान, मान याच जगातल्या खऱ्या मुद्रा आहेत. त्यासाठी थोडं खोटं बोलावं लागलं तर काय बिघडलं? गोवर्धन, अरे मित्रा नृसिंहवान, ये ये, अगदी योग्य वेळी आलास. मित्रा नृसिंहवान, मला तुला सांगण्यास अतिशय आनंद होत आहे. आज माझा मुलगा मुकुंदा राजचित्रकार झालेला आहे. तूही आशीर्वाद दे त्याला. राजचित्रकार? हा इतका मोठा चित्रकार झाला असेल यावर विश्वास बसत नाही. काका काय म्हणताय तुम्ही? त्यांनी स्वतःला सिद्ध केलंय. मग चित्र गायब कसं झालं? सगळ्यांचं म्हणणं आहे काहीतरी गडबड आहे. हे बघा काका, जर तुम्ही हे सगळं बोलायला आला असाल तर
निघा आता. खरं तर मी तुला आव्हान द्यायला आलो आहे. माझ्या समोर आत्ता चित्र काढून दाखव, आणि तसं केलं तर माझी सगळी संपत्ती मी तुझ्या नावावर करेन. मला नको तुमची जमीन. मला दरबारात हजेरी लावायची उशीर होतो. तुझा मुलगा खोटारडा आहे. दुसऱ्या कोणीतरी काढलेलं चित्र याने स्वतःच्या नावावर छापवलंय. काय काय पुरावा काय आहे तुमच्याकडे? मग सिद्ध कर. कसं? हे आई वडिलांची शपथ आणि सांग चित्र तू काढलंस म्हणून. हे घे. या पादुकांवर हात ठेवून सांग चित्र तू काढलंस म्हणून. पादुकांवर हात ठेवून खोटं बोलायला काय हरकत आहे? यांचा विश्वास तर बसेल. पण एक गोष्ट लक्षात ठेव, या साधारण पादुका नाही आहेत, या दैवी पादुका आहेत. या पादुकांवर हात ठेवून जर खोटं बोलला असतं कुष्ट होईल, आणि खरं बोलला असतं नाही होईल. काही या तुम्ही आम्हाला घाबरवत आहात का? असं काहीही होणार नाहीये. मग तू हात ठेव आणि तू सांग हे चित्र यांनी काढले म्हणून. ठीक आहे, मी कधीच खोटं बोलत नाही. मी पादुकांवर हात ठेवून सांगते, ते चित्र यांनीच काढले. मला खाज येते अंगाला. मला खरंच कष्ट झाला. काका मला खरंच माफ करा. सरस्वती, आई, बाबा, तुम्ही हे काय केलं? मी काही केलेलं नाहीये. मी फक्त सत्य समोर आणले. आता तरी सत्य मान्य कर. मुकुंदा, तू खरा आहेस ना? मग ठेव हात त्या पादुकांवर आणि सत्य सांग. मुकुंदा, परत एकदा सांगतोय, जर तू खरा असशील तर या पादुकांवर हात ठेव आणि सत्य काय आहे ते सांग. मी ते चित्र काढलेलं नाही. मी खोटं बोललो. माझं चित्र नाहीये ते. अंबिका, आपण स्वामींना सगळं सांगूया. ते चित्र तू काढलं होतंस आणि आपल्याला ते विकायचं नव्हतं. पण मुकुंद भाऊ आपल्या घरी आले आणि आपल्याला जबरदस्ती पैसे देऊन ते चित्र घेऊन गेले. जे घडले अगदी जशाच्या तसं ते सांगू. हो, आता जो काही निर्णय असेल ना तो आपण स्वामींवरच सोडूया. आणि ते जो काही निर्णय देतील ना तो आपण दोघांनीही मान्य करायचा. पण ह्यापुढे आपण चुकीचा निर्णय नाही घ्यायचा. म्हणजे हे चित्र मुकुंदाचं नाहीये? तो बुवा बोलत होता ते बरोबर आहे. हे चित्र अंबिकाने काढलंय. मोठी गोष्ट कळाली आम्हाला. ही माहिती म्हणजे सोन्याची खाण आहे. योग्य वेळी योग्य ठिकाणी वापरली की सगळा खेळ फिरवता येईल. सत्य कधी कधी देवापेक्षाही मोठा हत्यार ठरतं. आणि हत्यार हातात आलं की मग सगळा खेळ आपला. निरंजन, अंबिका, नृसिंहबाना, तुझे खूप आभार. तू आलास म्हणून सत्य समोर आलं. मी फक्त सत्य समोर आणण्याचं काम केलंय. आता तुझा मुलगा आहे, याचं काय करायचं हे तू ठरव. झालेल्या चुका कोणी कशा सुधारवायच्या आहे ज्याच्या त्याच्या सतसत विवेक बुद्धीवर अवलंबून आहे. त्या दोघांनाही तोच नियम लागू आहे आणि तुला सुद्धा.
काका मला खरंच माफ करा, मला बरं करा ना काका. या पादुकांवर हात ठेव. माझ्याकडून चूक झाली, मी खोटं बोलले, मला माफ करा. अहो मी बरी झाली. काका काका खरंच धन्यवाद. अहो मी बरी झाली. शरीरावरचा कुष्ठ बरा झालाय, आता मनाचा कुष्ठ बरा कर. नेहमी सत्याची साथ दे. येतो मी. हो मामांजी, लोक काय म्हणतात याकडे तुम्ही दुर्लक्ष करा. दुर्लक्ष? अगं दुसऱ्याच्या कलेवर स्वतःचं नाव कोरणं हा गुन्हा आहे मुकुंदा. बाळा, अरे प्रतिष्ठा ही मेहनतीने मिळते, फसवणुकीने नाही. मी काही चूक केलेली नाही. मला एक संधी मिळाली आणि मी त्याचा फायदा घेतला. सगळे हेच करतात. संधी आणि स्वार्थ यातला फरक कळतो का तुला मुकुंदा? आजपर्यंत मी माझ्या कलेच्या जोरावर प्रतिष्ठा मिळवली, राजचित्रकार झालो, आणि तू माझा मुलगा फसवणूक करून हे पद मिळवतो? नाही, मला खोटं सहन होणार नाही. मी राज दरबारी जाऊन राजे साहेबांना सर्व सत्य सांगणार आहे. नाही, हे झालं तर सगळं संपेल. माझं राजचित्रकाराचं पद, मान, पैसा, लोकांचा आदर. नाही नाही, काही करून बाबांना थांबवलं पाहिजे. अहो मामांजी, राजे साहेबांकडे जाऊ नका, उगाच तुम्ही रोष ओढावून घ्याल. नाही, मला असत्य मान्य नाही. राजे साहेबांचा रोष ओढावला तरी चालेल, मी कलेशी प्रतारणा करणार नाही. मी कलेचा अपमान करणार नाही. मी राजे साहेबांना जाऊन सगळं सत्य सांगणार आहे. बाबा थांबा. अहो आता तर सगळं व्यवस्थित होतंय. मला राजचित्रकाराचं पद मिळालं आणि तुम्ही असं सगळं जुनं उकरून काढताय. पण असा किती काळ तग धरणार आहेस तू? दुसऱ्याचं चित्र दाखवून पद तर मिळवलंस, पण ते किती काळ टिकणार? राज दरबारात वारंवार चित्र सादर करावी लागतात. आणि बाळा, दुर्दैवाने तू उत्तम चित्रकार नाहीयेस. नाही, मी उत्तम आहे आणि मी अतिउत्तम बनू शकतो. आणि तसंही बाबा, आता तुम्ही आजारी आहात म्हणून काही दिवसांनी तुम्हाला बरं वाटेल, मग त्यानंतर तुम्ही चित्र काढाल आणि मी राज दरबारात ती सादर करेन. आणि तेही नाही झालं तर त्या मुलीकडनं काढून घेईन चित्र, तिला मोबदला देईन. मी सगळा विचार केलाय, तुम्ही काळजी करू नका. अरे लबाडीचं वय फार कमी असतं. आज न उद्या हे उघड होईल, तेव्हा तुझ्यावर राजद्रोहाचा आळ येईल, आयुष्य उद्ध्वस्त होईल तुझं. तरीही मामांजी धोका पत्करायला तयार आहोत आम्ही. हो बाबा. ते काही नाही, आज याचा सोक्ष मोक्षच लावणार मी. बाबा थांबा. शपथ आहे तुम्हाला माझी. तुम्ही जर पुढे गेलात तर माझं मेलेलं तोंड बघाल. कुंदा, अरे काय बोलतोयस तू? हो बाबा, जर तुम्ही आत्ता गेलात तर तेच होणार आहे शेवटी. नंतर जे होईल ते नंतर होईल, पण आत्ता जर तुम्ही गेलात तर राजेसाहेब मला आत्ताच शिक्षा ठोठावतील. आणि आत्ता जी काही शिक्षा होईल त्याला कारणीभूत
तुम्ही ठरवल बाबा. लोक म्हणतील की वडिलांमुळे मुलाचं आयुष्य उद्ध्वस्त झालं. अहो मुकुंद चुकीचाच आहे, पण चूक घडून गेलीये आणि आपण आता ती सुधारायला गेलो तर आपण आपल्याच मुलाच्या सुखाला मुकू. ठीक आहे, पण लक्षात ठेव मुकुंदा, माझ्यातला कलाकार, माझ्यातला सजग नागरिक याला हे अजिबात मान्य नाही. तुमच्या सगळ्यांपुढे माझ्यातला पिता हतबल झालाय. मी स्वामींवर न्याय सोपवतो. स्वामी देतील तो न्याय आम्हाला मान्य असेल. आणि हो, तुलाही तो मान्य करावा लागेल. हा, बाबा सगळं ठीक होईल. आणि स्वामी काहीही करणार नाही. अहो आपण माफ केलंय, पण स्वामी करतील माफ मुकुंदला? आनंदी, स्वामींकडे न्यायाला उशीर होईल कदाचित, पण अन्याय होणार नाही हे मात्र निश्चित. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. स्वामी देवा, सावकारांनी फळं दिली आहेत. स्वामी देवा, तुम्ही म्हणताय की ते चित्र मुकुंदनी स्वतःच्या हाताने काढलेलं नाही, ते दुसऱ्याच कोणाचं तरी आहे. आणि ही गोष्ट गोवर्धनरावांना माहिती आहे का? आणि माहिती असेल तर ती त्यांना मान्य आहे का? पण मग वडील म्हणून त्यांनी मुकुंदला असं कसं करू दिलं? हे घे, हा कागदाचा वाऱ्यावर धर. सोड. जा घेऊन ये. परत धर. सोड. सुंदरे, आम्हाला सांग, हा कागद वाऱ्याने उडून गेला, या चूक कोणाची? कागदाची, वाऱ्याची की सोडणाऱ्या हाताची? सोडणाऱ्या हातांचे देवा. बरोबर. मुकुंद आणि गोवर्धन यांच्या बाबतीत हेच घडतंय. मुकुंद वावत चाललाय आणि गोवर्धन पित्याच्या मायपोटी त्याला वावत जाऊ देत नाही. वडिलांची जबाबदारी असते, जर मुलगा चुका असेल तर आवर घालण्याची, आणि गोवर्धन कडून हेच होत नाहीये. गोवर्धन त्याची जबाबदारी आमच्यावर ढकलून मोकळा झालाय. पण देवा, ही फार मोठी चूक आहे. सुंदरे, कुणाची चूक मोठी आणि कुणाची लहान याचा हिशोब कर्म करत असतात. अरे भक्त जरी वाहवत आला असेल तरी आम्हाला तर आवर घालावाच लागतं. अरे शिष्याने जरी गुरुचा हात सोडला, पण गुरु शिष्याचा हात कधीच सोडत नाही. तुझा मुलगा खोटारडा आहे. दुसऱ्या कोणीतरी काढलेलं चित्र याने स्वतःच्या नावावर खपवलंय. मी ते चित्र काढलेलं नाही. मी खोटं बोललो. माझं चित्र नाहीये ते. अरे मुकुंदा, काय केलंस तू हे रे? माझ्या कलेचा अपमान. अहो एवढ्या रागात का काढताय चित्र? स्वामी देवा, अहो कागदांना वाळवी कशी काय लागली? सुंदरे, कागद वरून जरी मजबूत वाढत असला तरी एकदा का त्याला वाळवी लागली
की काय झालं? हे काय काढलंय तुम्ही? एकदा बघा तरी. शिवार शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो. स्वामी देवा, अहो कागदांना वाळवी कशी काय लागली? सुंदरे, कागद वरून जरी मजबूत वाढत असला तरी एकदा का त्याला वाळवी लागली की अहो, एवढ्या रागात का काढताय चित्र? काय झालं? का ओरडताय? अहो, हे काय काढलंय तुम्ही? एकदा बघा तरी. हे कसं शक्य आहे? आत्ताच तर चित्र काढायला घेतलं ना तुम्ही? अचानक वाळवी कशी लागली? अरे देवा, ही तर आतूनच खात गेली आहे. अहो, तिकडे बघा. अचानक घराला वाळवी कशी लागली? कालपर्यंत तर सगळं ठीक होतं. अगं, आपला मुकुंदा चांगला चित्रकार नाहीये. त्या कुणा मुलीकडून तो वारंवार चित्र घेऊ शकणार नव्हता. म्हणून मी स्वतः चित्र काढायला सुरुवात केली होती आणि मुकुंदाच्या पापाचं ओझं उचलण्याचा प्रयत्न करत होतो ग. पण हे चित्र काढताना हा अनुभव नदी, हा कसला संकेत असेल ग? घराला वाळवी, चित्राला वाळवी, हे काही उगाच घडत नाहीये. हा, बरोबर आहे तुझं. वाळवी दिसत नाही सुरुवातीला, आतूनच खात जाते. जशी आपली चूक, जसा हा आपला खोटेपणा. आपल्याच घरात, आपल्याच संस्कारात काहीतरी पोखरत गेलंय का? बरोबर आहे तुझं. मी मायेपोटी डोळेझाक केली आणि ही वाळवी वाढतच गेली. हा काही इशारा असेल का? हो, असेलही कदाचित. स्वामी, लवकर संकेत ओळखा, नाहीतर आता घराला वाळवी लागायला सुरुवात झाली आहे. लवकरच तुमच्या आयुष्याला वाळवी लागेल. तुमच्यामुळे निष्पाप अंबिकावर आम्ही अन्याय होऊ देणार नाही. शिवर शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो. अहो,
आपण स्वामींना सगळं स्पष्ट सांगायचं हा. ते कितीही रागवले तरी त्यांना सगळं खरं सांगायचं. हो, आधीच खूप उशीर झालाय. तर सत्य लपून उपयोग नाही. चल. अंबिका, निरंजन, काय कुठे निघाला तेवढ्या घाईने? स्वामींनाच भेटायला चाललोय. स्वामींना? तुम्हाला माहिती नाहीये का? स्वामी स्थानावर नाहीयेत, बाहेरगावी गेलेत. आणि एकदा का ते बाहेरगावी गेले ना की 2-4 दिवस काही येत नाहीत ते. अरे बापरे, खरंच? हा. नाही म्हणजे काही महत्वाचं काम होतं का स्वामींकडे? हो म्हणजे तसं थोडं महत्वाचंच होतं. हो. मग मला सांगू शकतेस तू महत्वाचं काम? नाही, ते आम्ही स्वामींशीच बोलू. बरं ठीक आहे मग. स्वामी परत आले ना स्थानावर की तुम्हाला येऊन सांगते. हा, जोवर हा मुकुंद त्या बुवाशी बोलत नाही ना तोवर काही तो राजाकडे जाणार नाही. मुकुंदाचं हे गुपित आम्हाला कळलंय आता. मुकुंदाकडून काहीतरी उकलता येईल. सत्यापेक्षा संधी मोठी असते. ज्याला वापरता येतं त्याच्यासाठी. निरंजन, बाबा तुम्ही इथे? माझा ऐका, स्वामींची भेट होण्याची वाट पाहत बसू नका. स्वामींना सगळं ठाऊक आहे. तुम्ही थेट राजेसाहेबांकडे जा आणि ते सांगायचे सांगून टाका. बाबा तुम्हाला कसं कळलं? मला हे सगळं माहिती आहे आणि ते महत्वाचं नाही आहे. तुम्ही जा बरं राजेसाहेबांकडे आणि सांगून टाका सगळं. बाबा पण स्वामींशी न बोलता थेट राजांकडे जाणं योग्य वाटत नाहीये. हे बघ, योग्य वेळी योग्य गोष्ट न करणं, त्या गोष्टीला विलंब करणं म्हणजे चूक वाढवणं असतं. जा बरं. ए बाबा, अरे काय शिकवताय तुम्ही यांना? स्वामींचं ऐकायचं नाही हा? म्हणजे त्यांचा आशीर्वाद घ्यायचाच नाही, त्यांचा अपमान केल्यासारखं आहे. असं काही शिकवू नका या मुलांना तुम्ही, कळलं का? मला एक सांगा, समजा एखाद्या बकरीला जंगलातून वाट काढायची असेल तर ती कुणाचं ऐकेल? हत्तीचं की कोल्ह्याचा? हत्तीचं. बरोबर. कारण कोल्हा म्हणजे लबाडी, तो लबाडीच करणार. आणि लबाडाचा सल्ला कधी घेऊ? लबाडाचा? म्हणजे मी लबाड आहे हा? असं म्हणायचंय? काय 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 लबाडी केली मी? असे आरोप माझ्यावर केलेले चालणार नाही ना मला अजिबात. हा, कळेल सगळं. या माझ्या बरोबर. ही विहीर फक्त पाण्याची विहीर नाही, ही मनाची विहीर आहे. ज्याच्या मनात लबाडी नसते त्याने जर का या विहिरीत डोकावून काही बोललं तर त्याला त्याचा प्रतिध्वनी ऐकू येतो. मात्र मनात लबाडी असेल तर प्रतिध्वनी ऐकू येत नाही. मी स्वतः स्वामी भक्त आहे आणि स्वतः स्वामींनी या विहिरीबद्दलची माहिती मला सांगितली आहे. या विहिरीचं महत्व सांगितलंय. आपण करून पाहू. ए, असं कुठे असतं हा? विहीर विहीरच असते. विहिरीत ओरडलं की आवाज परत येतोस. आणि हो, हे सगळं सांगायला तू काय स्वामी आहेस का? हा, करून बघू. हा, अंबिका, निरंजन, सत्य बोलायला घाबरू नका. राजाकडे जा. अंबिका, निरंजन, सत्य बोलायला घाबरू नका. राजाकडे जा. अहो प्रतिध्वनी. आता तू बोल. हो बोलते. निरंजन, अंबिका, स्वामींना विचारल्याशिवाय कुठेही जाऊ नका. निरंजन, अंबिका, स्वामींचा सल्ला घेतल्याशिवाय राजेसाहेबांना भेटू नका.
कधीच खोटं बोलत नाही. वीर म्हणजे मनाचं प्रतिबिंब. मन स्वच्छ असेल तर प्रतिध्वनी ऐकू येतो आणि मन जर मळकट असेल तर प्रतिध्वनी ऐकू येत नाही. तुम्ही दोघं सत्य लपवू नका. राजाकडे जा, काय ते खरं सांगा. सत्य उशिरा सांगितलं तर चालेलही एक वेळ, पण ते लपवलं तर पाप लागेल. जा तुम्ही. येतो मी. मला काहीच कळत नाहीये, काय करायचं? बाबांनी आपल्याला स्पष्टपणे सांगितले, पण निरंजन, अंबिका, अहो तुम्ही कसं त्या बाबाच्या नादी लागताय? मी सांगते ते ऐका तुम्ही. तुम्ही आधी स्वामींकडे जा, स्वामींचा सल्ला घ्या. काय आहे, त्यांचा सल्ला न घेता तुम्ही राजेसाहेबांकडे गेलात ना, स्वामींचा कोप होईल तुमच्यावर. मला काही नाही बाबा, मी आपलं सावध करण्याचं काम केलं. बाकी सगळी तुमची मर्जी. तुम्हाला जे हवं ते करा. चल येऊ मी. अहो आपण खरंच घाई नाही करत आहे ना? अंबिका, कपिला ताई सांगताय ते अगदी योग्य आहे. कदाचित आपण थांबणंच योग्य ठरेल. यांनी काही घोळ घालण्याआधी आम्हाला आमचा स्वार्थ साधून घेतला पाहिजे. मी आधी स्वामींना जाऊन सांग. तुम्ही या. हा, येते. अहो, गावातल्या प्रत्येक प्रतिष्ठित घरातून निमंत्रण येते आता. राजचित्रकार होणं म्हणजे काय असतं ते आता कळतंय. आत्ता गावामध्ये सत्कार होतोय, पुढे राज्यभरात नाव होईल. जगात सत्याचा नाही, यशाचा सन्मान होतो. हो, आता होतोय सन्मान. पण नंतर छी तू बदनामी व्हायला वेळ नाही लागणार. नक्की काय म्हणायचंय तुम्हाला? तुम्हाला आमचं यश बघवत नाहीये का? आणि ही कोणती पद्धत आहे बोलायची? काही नाही, अभिनंदनाचे शेवटचे क्षण आहेत. आनंद घ्या साजरा करून. हो, काय अभद्र बोलताय तुम्ही? अभद्र? कारण अभद्र घडू शकतं आणि त्याचं कारण तुमच्या हातात आहे. मला गुपित कळलंय तुमचं. कसलं गुपित आहे? अंबिका, अंबिका भेटली होती मला. अंबिका राजांना आणि स्वामींना सगळं सांगायला निघाली, पण मी थांबवलं तिला आणि थेट इथे आले तुम्हाला सांगायला. तुम्ही कोणाला काही सांगितलं तर नाही ना? नाही नाही, आम्ही कोणाला काहीही सांगितलं नाही. घाबरू नका. पण काय आहे ना, आमचं तोंड, आता तोंड बंद ठेवायचं असेल तर किंमत मोजावी लागेल. नक्की काय हवंय तुम्हाला? हे सगळं आम्हाला हवं आणि तुमच्याकडच्या पैशाची थैली देखील. आता तोंड बंद ठेवायचं. गप्प राहायचं? कसं गप्प राहायचं? अहो, राजे साहेबांकडून जी बिदागी मिळेल त्यातले 10% आमचे. हे शक्य नाही. शक्य नाही? नाही. कपिले, अगं यांना तर शक्य नाही. मग आता? हा, एक काम कर कपिल,
राजांकडे जा, त्यांना ही बातमी दे आणि मग राजे साहेबांकडनं बक्कळ पैसा घ्यायचा मोबदला म्हणून. चला. थांबा. मान्य आहे, तुम्हाला जे हवंय ते आम्ही देऊ. अगं पण मुकुंदराव, हुशार आहे सरस्वती. बर, आता आम्ही काय सांगतो ते नीट ऐका. ती अंबिका स्वामींकडे आणि राजेसाहेबांकडे जाणार आहे. त्याच्या आत तिला अडवा. तिचा काय बंदोबस्त करायचा ते मी बघतो. धन्यवाद. हा, बऱ्याच दिवसांनी एवढा धनलाभ झाला. आता आमचं नशीब आमच्यावर प्रसन्न झालेलं दिसतंय. सत्य लपवलं ही सोनं मिळतात असं म्हणतात ना. पाहूया किती दिवस टिकताय ते सोनं. स्वामी देवा, या कागदी होड्या घेऊन कुठे निघालात? आज काही नवीन लिहिलंय का? स्वामी प्रणाम. तुझ्याचकडे येत होता. स्वामींना कळलं की काय आपलं गुपित? वाट चुकतोयस म्हणलं जाणीव करून द्यावी. दादा पाणी घेऊन ये. ही होडी बुडत का नाही आहे? कागदाची आहे म्हणून तरंगते, बुडणार कशी? आणि कधी बुडणार? जेव्हा होडीला छिद्र पडेल आणि त्यात पाणी शिरेल तेव्हा. बरोबर. पाहिलं, याचप्रमाणे तुमच्या मनाला दुर्गुणांचं छिद्र पडलं की आयुष्याच्या होडीत पाणी शिरतं आणि मग ती बुडायला वेळ लागत नाही. तुमच्या मनात दुर्गुण, भीती शिरली आणि दुर्गुण म्हणजे छिद्र. छिद्र वाढलं की पाणी आत शिरतं आणि आयुष्य बुडतं. सांग बरं, होडी भरकटते केव्हा? जेव्हा शिडाची दिशा बदलते आणि नियंत्रण सुटतं तेव्हा. तुमच्या मनावरचा ताबा सुटला की आयुष्याची होडी भरकटते. तुमचं नियंत्रण सुटत चाललंय, वेळीचावर घाला, नाहीतर होडी पुढे. ठीक आहे, सोडी पाळे. बना होडी. सोड. जे तुझं आहे तेच तरंगणार, जे तुझं नाहीये ते बुडणार. तुझ्या हाताने घडलेला, परिश्रमातून जन्मलेला आणि प्रामाणिकपणाने वाढलेलं कोणी हिरावून घेऊ शकत नाही. लक्षात ठेव, सत्याला आधारची गरज पडत नाही, ते स्वतः उभं राहतात आणि खोट्याला आधाराची साखळी लागते.
एक गळून पडली की सगळं पडतं. दुसऱ्याची होडी चोरून समुद्र पार करता येत नाही. जे तुझं आहे तेच किनाऱ्यापर्यंत पोहोचायचं. शिवशंकर शंभा. लक्षात ठेव, सत्याला आधारची गरज पडत नाही. ते स्वतः उभं राहतं आणि खोट्याला आधारची साखळी लागते. एक गळून पडली की सगळं पडतं. दुसऱ्याची होडी चोरून समुद्र पार करता येत नाही. जे तुझं आहे तेच किनाऱ्यापर्यंत पोहोचायचं. हे कायम लक्षात ठेव. शिवशंकर शंभा. मुकुंदराव, स्वामी देवांचं ऐका. अहो, सत्याचं वजन कमी असतं आणि खोट्याचं ओझं जड असतं. काहीतरी बोध घ्या आता. हा इशारा होता का? इशारा असो किंवा धमकी, आता मी मागे हटणार नाही. कपिलताईंचा अजून काहीच निरोप आला नाहीये. आपल्याला स्वामी भेटतील ना? मला काहीच कळत नाहीये. हो ना, या खोट्याचं ओझं मी अजून सहन नाही करू शकत हो. आपण स्वामींना जे काही असेल ना ते सांगून टाकू. हा, अहो अहो ते चित्र. कुठली? अहो, राजवाड्यात पाहिलेली. मी ज्या चित्रांची प्रेरणा घेऊन चित्रकार बनले ती चित्र. मी ज्यांना गुरु मानते ना त्यांचीच चित्र आहेत ही. आपण त्यांना विचारूया का ते एखादं चित्र देतील? दादा थांबा जरा. तुम्ही कुठे चाललाय चित्र घेऊन? नवीन राजमहाल बांधलाय. ही चित्र तिकडेच घेऊन चाललोय लावायला. मला एखादं ह्यातलं चित्र मिळू शकतं का? काय ना की मी मनापासून या चित्रकाराची शिष्य आहे हो. माफ करा ताई, हे राजांच्या परवानगीशिवाय आम्हाला काहीच देता येणार नाही. ह्यातलं एखादं चित्र तरी माझ्या घरात असावं अशी माझी इच्छा होती. गुरूंची आठवण म्हणून. अंबिका, अगं स्वामी कृपा करतील. तुझी आणि तुझ्या गुरूंची भेट नक्की होईल. काळजी करू नकोस. चल चल. चित्र बाबांची आहेत. म्हणजे ही अंबिका बाबांना गुरुस्थानी मानते. म्हणजे ही गोष्ट आपल्या कामाची आहे. नक्कीच कामाची. घ्या, तोंडाला काळं पासून घ्या. हे काय बोलताय तुम्ही? याचा अर्थ काय? अर्थ अर्थ अगदी स्पष्ट आणि सरळ आहे. शब्द मोडताय तुम्ही. शब्द दिला आणि आता शब्द फिरवताय. आम्हाला माहिती आहे, राजे साहेबांना सगळं सांगायला निघालाय तुम्ही. अरे, स्वामींचे भक्त म्हणवता ना तुम्ही आणि दिलेला शब्द मोडता. म्हणूनच म्हटलं, तोंडाला काळं फासून घ्या. कारण नंतर जेव्हा लोकांना तुमचा स्वभाव कळणार आहे तेव्हा तेच तुमच्या तोंडाला काळं फासतील. नाही, उलट लोक म्हणतील चुका केल्या पण त्या वेळीच सुधारल्या. अहो मुकुंद भाऊ, चुका स्वीकारणं म्हणजे कमजोरी नाही, तर तीच ताकद असते. आणि हो, स्वामींना सुद्धा याचा अभिमानच वाटेल. पैसे घेतलेत तुम्ही आमच्याकडून, तुम्ही असं मागे फिरू शकत नाही. तुमचे पैसे आम्ही परत देऊ, पण सत्य लपवून ठेवणार नाही. अहो, आणि जर त्यांनी त्यांचा निर्णय बदलला नाही तर? जर त्यांनी त्यांचा निर्णय बदलला नाही तर ना आपल्याला त्यांना आणखी पैशांचा आमिष दाखवावं लागेल. ठीक आहे,
तुमचा निर्णय झालाच आहे तर ठीक आहे, पण जरा विचार करा. दिलेले पैसे कमी पडत असतील तर आणखी देतो, जेवढे पाहिजे तेवढे देतो, पण गप्प बसायचं. मुकुंद भाऊ, अमिषाने जे मिळतं ना ते कधीच टिकत नाही, आणि लोभाने जे सुख मिळतं तोच नंतर शाप ठरतो. आणि हो, आमचं ठरलंय, आम्ही आमचा निर्णय कधीच बदलणार नाही. ओके, आमचं जे व्हायचं असेल ते होऊ दे, पण स्वामींच्या बाबतीत आम्ही कधीही फसवणूक करणार नाही. कारण आम्हाला खात्री आहे स्वामी आमची काळजी घेतील. नीट विचार करा. जर राजेसाहेबांना कळालं तर त्यांचा कोप भयंकर असतो. हा, राजेसाहेबांचा जो न्याय असेल तो आम्हाला मान्य असेल, पण स्वामींची प्रतारणा कधीच नाही. सत्य सांगणं आमचं कर्तव्य आहे आणि आम्ही ते निभावणार. अंबिका, चल. अमिष दिलं, धमकावलं, पण ह्या सगळ्याचा काहीच परिणाम होत नाहीये. आता काहीतरी वेगळं करायला हवं. जर अंबिका राजे साहेबांकडे गेली आणि तिने त्यांना सगळं सांगितलं तर राजे साहेब माझ्यावरती राजद्रोहाचा ठपका टाकतील. मला देहदंड होईल, पैसा, पद, प्रतिष्ठा सगळं संपेल, माझं आयुष्य संपेल. नाही, आता एकच पर्याय, यांचं तोंड बंद करायचं कायमच. म्हणजे नक्की काय करणार आहात? स्वामी देवा, काय झालंय? तुमचा चेहरा एवढा गंभीर का? कुणी भक्त संकटात आहे का? संकट गंभीर आहे का? जीव घेणं संकट आहे. मी काय म्हणते सुंदरा मावशी, अहो तो स्वामींचा भक्त ना, मग त्याच्यावर एवढं गंभीर संकट आलंच कसं? तेही इतकं जीव घेणं. कबले भक्तांच्या आयुष्यात जे लिहिलंय ते घडणार. स्वामी, सगळं जर आधीपासून लिहिलेलंच आहे तर मग एवढी रोजची सेवा, नामस्मरण, भक्ती याचा उपयोग तरी काय? हे घे, याच्यावर डोकं ठेव. चाळी पानं. स्वामी, अहो यात तर माझी जन्मपत्रिका लिहिली आहे. ज्योतिषी जसा लिहितो ना, अगदी तशी. जन्म आषाढ शुद्ध नवमी, सोमवार, अनुराधा नक्षत्र, द्वितीय प्रहर, करंजे गावी देशस्थ ब्राह्मण कुळात गोविंद पंत आणि लक्ष्मीबाई यांच्या पोटी कन्येचा जन्म झाला. त्या दिवशी दुपारच्या सुमारास आकाशात ढग दाटले होते. घराच्या अंगणात तुळशी पाशी दिवा तेवत होता. स्वामी, अहो हे तर सगळं माझ्या आईने मला सांगितलं होतं. अगदी तसंच लिहिलेलं आहे यात. हे सगळं खरं आहे?
माझ्या आयुष्यात जे काही घडलं ते सगळं यात लिहिलेलं आहे. यात तुझं भविष्य आहे, तुझी कुंडली आहे, विधी लिखित आहे. म्हणजे पुढे जे घडणार आहे ते यात लिहिलेलं आहे. आणि इकडे दिवाई, आपले सगळं सुलास पाहता येणार नाहीये. हे नियतीच्या नियमांच्या विरोधात आहे. तुझ्यावर कृपा म्हणून आम्ही तुला केवळ एक पान दाखवू शकतो आज. स्वामी दाखवा ना, मला पाहायचंय त्या पानावर काय लिहिलंय. तथास्तु. माणूस जो विचार करतो, जे ठरवतो, त्याला परमेश्वर तथास्तु म्हणत असतो. तुमच्या आयुष्याच्या कुठल्या पानावर काय लिहिलंय हे केवळ भगवंताला ठाऊक असतं आणि गुरुला. असं निरंजन आणि अंबिकाच्या आयुष्यात काय लिहिलंय हे आम्हाला ठाऊक आहे. अंबिका, आता मागे फिरायचं नाही हं? जे योग्य आहे तेच करायचं. सगळं सत्य सांगायचं, मग परिणाम काही असो. सांगितलं होतं, तोंड उघडाल तर परिणाम भोगायला लागेल. आमचं आयुष्य उद्ध्वस्त करायला निघाला होतात का? आता तुमचंच आयुष्य संपवतो. सरस्वती, आज जर यांना थांबवलं नाही तर आपण संपलो. स्वामी स्वामी, त्या वहीमध्ये तथास्तु लिहिलंय, त्याचा अर्थ काय? तूच म्हणालीस ना, जे लिहिलंय तेच होणार आहे, तर मग सेवा आणि भक्ती काय करायची म्हणून. अरे तुम्हाला काय ठाऊक, तुम्ही जेव्हा देवाची सेवा आणि भक्ती करत असतात तेव्हा त्या बदल्यात देवाने कुठल्या पानात तथास्तु लिहून ठेवलंय ते. तुमच्या मनात जे आहे ते घडेल असं लिहून ठेवलंय. म्हणून निस्वार्थपणे भक्ती करत राहावी. कधी ना कधी तुमच्या आयुष्यात तथास्तुचं पान येतच. म्हणजे स्वामी, माझ्या मनात जे आहे ते सगळं घडेल. आज मला तथास्तु हा आशीर्वाद मिळेल. मिळाला की मगाशी रस्त्याने जात असताना तू काय म्हणालीस, देवा मला धनलाभ होऊ दे. मग देव तथास्तु म्हणाला आणि काय घडलं. स्वामी, हे आधी नाही का सांगायचं? अगं आधी आणि नंतर सगळं सोड. एक सवय लावून घे, कायम देवाला हे म्हणायचं की तुझ्या मनात माझ्याकरता जे आहे ते होऊ देत म्हणून. म्हणजे स्वामी देवा, विधात्यानं प्रत्येकाचं आयुष्य आधीच लिहून ठेवले, त्याचं सुखही, दुःखही आणि संकटही. पण एक कोळ मात्र त्याने रिकामी ठेवली आहे. कोणती देवा? प्रत्येक पानावर एक कोळ रिकामी असते आणि ती ओळ तुम्ही तुमच्या पुण्याच्या जोरावर भरू शकता. तुमची भक्ती, तुमची सेवा, तुमची निष्ठा ही त्या ओळीची शाई असते. आणि जेव्हा भक्त प्रामाणिक असतो तेव्हा ती ओळ गुरु स्वतः लिहितो. शिवार शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो, हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो. तुम्ही चूक करताय. चूक तर तुम्ही केलीत. आमचं आयुष्य उद्ध्वस्त करायला निघाला होतात. आम्हाला आमच्या भविष्यासाठी ते सगळं करावंच लागेल.
संपला. आता कोणी कोणाला काही सांगणार नाही. अहो अहो ते पहा, ते चालत येत आहेत. कसं शक्य आहे? संपूर्णच टाकतो. आता तुम्ही वाचणार नाही. अहो अहो मला ही भूताटकी वाटतीये. हे खरंच घडतंय की आपला भास आहे? अहो अहो ही स्वामींची लीला तर नाही ना? स्वामी, पापाची पुनरावृत्ती केली की परिणाम पुन्हा पुन्हा समोर येते. निर्दोषांवर हात उचलला हात थरथरते. सत्याचा काळ दाबला म्हणून श्वास तुमचा चालतो लागेल. ज्यांच्यावर आमची कृपा आहे त्यांना स्पर्श करण्याआधी तुम्हाला आमच्या न्यायातून जावं लागेल. बाबा तुम्ही रस्त्यात भेटलात आणि इतक्या घाईत आम्हाला घरी का घेऊन आलात? बाबा काही घडलंय का? तुम्हाला वाचवायला घेऊन आलोय. म्हणजे एका संकटातून वाचवण्याकरता तुम्हाला इथे घेऊन आलोय. संकट? कोणतं संकट? तुम्ही एक चूक करून स्वतःहून संकट अडवून घेणार आहात. तुम्ही का जात नाही राजासाहेबांकडे? त्यांना का सत्य सांगत नाही आहात? जर त्यांना परस्पर कळालं तर ते तुमच्यावर संशय घेतील, मग संकट आहे. बाबा आम्ही आधी स्वामींना भेटायचं ठरवलंय. त्यांचा सल्ला घेतल्याशिवाय कसं जाऊ? हो, गुरूंची परवानगी न घेता पुढे पाऊल टाकणं आम्हाला योग्य वाटत नाहीये. बरं, एक काम कर, नदीचं चित्र काढायला घे. आत्ता आत्ता का? अगं तू काढ तर खरं, असं का सांगतो? बर. हा, पण त्याआधी एक काम कर, आधी नदीवर जा, नदी पहा आणि मग काढ. बाबा हो, त्याची गरज नाहीये. मला माहिती नदी कशी दिसते. मी न पाहता चित्र काढू शकते. स्वामींच्या बाबतीतही हाच नियम लागू होतो. तुम्ही प्रत्येक वेळी त्यांना प्रत्यक्ष जाऊन सांगण्याची आवश्यकता नाहीये. त्यांना सगळं ठाऊक असतं. अगं जशी नदी कुठूनही निघाली तरी ती शेवटी समुद्राला जाऊन मिळते, त्याचप्रमाणे तुम्ही कुठेही उभं राहून मनोमनी त्यांचं स्मरण केलं की ती गोष्ट त्यांच्यापर्यंत पोहोचतेच. हे पहा, मी सुद्धा स्वामी भक्त आहे म्हणून सांगतो, भक्ती म्हणजे केवळ पायी तिथपर्यंत जाणं नाही, तर भक्ती म्हणजे अंतःकरणाने जोडलं जाणं. तुम्ही सत्याच्या बाजूने आहात ना, मग भीती कशाची? आम्ही स्वामींना मनोमन वंदन करून राजेसाहेबांना जे काही आहे ते सत्य सांगू आणि जो निर्णय असेल तो मान्य करू.